प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी पेण तालुक्यातील डोलवी, गडबकाराव, वडखळ, बोरी हद्दीतील होणारे भूसंपादन रद्द करावे या मागणीसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी रामवाडी येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून पेण उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढून शासनाचा निषेध करत भूसंपादन रद्द करावे अशी मागणी केली। या मोर्चामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय जांभळे, नंदा म्हात्रे, काशीनाथ म्हात्रे आदींसह ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच शेकडो शेतकरी आणि महिला सहभागी झाल्या होत्या। प्रस्तावित डोलवी एमआयडीसी करता 3 फेब्रुवारी 15 फेब्रुवारी 2021 रोजी काढण्यात आलेली 11 गावांसाठी भूसंपादनाची अधिसूचना पूर्ण रद्द करावी, डिनोटिफिकेशन करावं, खाऱ्या पाण्याने भिजलेली शेतीचं नुकसान भरपाई मिळावी, त्याचप्रमाणे खाडीच्या बाह्य काठ्याची आणि शेतीची अंतर्गत बांधबंदिस्ती दुरुस्त करावी, तसेच शासनाने JSW कंपनीज वाढीव औद्योगिकरणास परवानगी देऊ नये अशा अनेक मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं आहे। मी एक शेतकरी आहे आणि एमआयडीसी बाधित शेतकरी आहे आणि शासन एमआयडीसी लादतोय, बळजबरीने लादतोय आणि शासनाने बळजबरी लाभल्यामुळे आम्हाला उघडा करण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे हे उघड्या वेशात आलोय आणि याच्या पुढे मी शासनाला सांगू शकतोय, मुख्यमंत्र्याला पण सांगू शकतोय, जर एमआयडीसी लादण्याचा प्रयत्न केलात तर पुढच्या वेळेला नग्न आंदोलन करेन, ही तुम्हाला शेवटची हेच इशारा सांगून ठेवतोय। 20 पासून एमआयडीसी हा प्रकल्प येथील पेण तालुक्यातील 11 गावांवरती लादलेला आहे। हा लादलेला प्रकल्प आहे। हे पहिली नोटीस जेव्हा आली तेव्हापासूनच शेतकऱ्यांनी, इथल्या ग्रामपंचायतींनी, इथल्या ग्रामसभांनी या प्रकल्पाला विरोध केलेला आहे, पण शासनाने अजूनही त्याची नोंद घेतलेली नाही की ह्या बाबत म्हणजे जे लोकांना नकोय ते शासन सुद्धा करणार नाही अशी संविधानिक प्रक्रिया असताना सुद्धा अजून या शेतकऱ्यांना दिलासा दिलेला नाहीये की आपल्याला नकोय ना तर आम्हीही करणार नाही अशी शासनाची भूमिका नसल्यामुळे इथला रोष शेतकऱ्यांचा वाढत चाललाय। स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा म्हणजे जे इथले आमदार आहेत त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बरोबरीने हा प्रकल्प नकोय असं सांगितलेलं असताना सुद्धा शासन त्याची दखल घेत नाही, हे अत्यंत खेदाची बाब आहे। आणि शासनाने ज्या पद्धतीची कार्यवाही सुरू ठेवलेली आहे की शेतकऱ्यांचं ऐकायचंच नाही, लोकप्रतिनिधींचं ऐकायचंच नाही, ग्रामसभेचं ऐकायचंच नाही, तर लोकांचा उद्रेक होतोय। शासनाने याची दखल घ्यावी। येणाऱ्या काळात जर उद्रेक झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची असेल, शासन जबाबदार असेल। आज उपविभागीय अधिकारी पेण या ठिकाणी प्रस्तावित डोलवी एमआयडीसी संघर्ष समितीच्या वतीनं आज शेतकऱ्यांचा मूक मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता। 11 गावच्या जमिनी भूसंपादन करण्याची शासनाने जी नोटीस काढली, अधिसूचना काढली, त्यानंतर गेले 2.5 वर्ष हा शेतकरी शासन प्रशासन या सर्वांकडे ही एमआयडीसी रद्द करण्यासंदर्भात या ठिकाणी दाद मागत आहे। आतापर्यंत शासनानं ह्या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। असे असताना आम्ही पुन्हा एकदा या शासनाच्या निदर्शनास आणू इच्छितो की जोपर्यंत ही एमआयडीसी जे आहे, एमआयडीसीचं भूत, ही टांगती तलवार जे शेतकऱ्यांच्या आमच्या मानेवर ठेवलेली आहे, ती जोपर्यंत शासन काढत नाही तोपर्यंत हा आमचा लढा आम्ही कायमस्वरूपी लढत राहू।